डेंजर ब्रेक आहे बघा, मध्ये अवेलेबल आहे. चला गाईज फायनली एकदम फायनल झाले. बघू शकता आपली फेवरेट बाईक दिसली Z900. पडली तर एखाद्या जेवण जाणार काय झाले, नालायक लोक आहे जिथं जातं तिथं दिसतं जेवण बनवती. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये. गाईज आता वाटतं जवळजवळ 12 आणि आपल्या दिवसाची सुरुवात आता झाली. चला चाललो, जरा एक काम आहे, तो काम करता तुम्ही बघत राहा शेवटपर्यंत ब्लॉग आणि पूर्ण दिवस ब्लॉग आपला आजचा दिवसाचा दिनचर्या कसा काय जातो ते तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. चला हे बघा, यो आला आणि मी चाललो. जय धुमाल छोटा बाकासूर. चला मग गाडी पेट्रोल टाकला कारण आमची गाडी कवच केली, आम्ही गरीब आहे नाही का पवन. पवन बघा मागच्या कसा दिसतं, डेंजर ना. महोत्सव भिवंडीतली पहिली लोकेशन अशी दिसली मला का बाबा, वाटी इथं आल्यावर का दिवाळी आहे ना, दिवाळी होती सकाळी असं ना प्रोग्राम. कधी झाला बघा, भिवंडी पहिली लोकेशन दिसली मला, दिवाळी आहे असं वाटतं. कोणी तिथे लायटिंग लावायचं गाईज बघा, तिथं आलं तो काम होता एक, हे दुकान बंद आहे आणि ओव्हनची जाळी चेंज करत होती, नाही तर दुकानच बंद निघाला टायमावर. टाईम नाही झालेला आज, संध्याकाळपर्यंत कामाने झाली का मग वाट लागणार आहे सगळी. त्याला काय विषय नाही, आता जावा पण बॅनरवाल्याजवळ बॅनर बनवून घ्यायचा आहे. कसला बॅनर तर तुम्हाला तिथं गेल्यावर समजेल. विषय असा आहे का पवनचा जमले लगीन साखरपुडा आहे, उद्याच आहे, अर्जंटमध्ये ठेवले त्याच्यामुळे त्याचा बॅनर बनवून घ्यायचा आहे. तुम्ही ब्लॉग बघा आणि सगळे या एंगेजमेंटला. उद्या संध्याकाळपर्यंत ब्लॉग आहे आणि उद्या संध्याकाळी साखरपुडा आहे त्याचा, काय विषय नाही. जो बघल त्याने व्हिजिट करा. ब्रेक दाखवता बघा आता, ब्रेक बघा, ब्रेक बघा, ब्रेक बघा, डेंजर ब्रेक आहे बघा, मध्ये अवेलेबल आहे. खतरनाक काम आहे. दीदी कसं ब्रेक मारतो पायाखाली. गाईज यो आहे आमच्या भिवंडीचं सगळ्यात पॉप्युलर कॉलेज, BNN कॉलेज. ते कॉलेजचं नाव भिवंडीत कोणी ऐकलं नाही असं कधी होणार नाही, पण आता सुधारले, बहुतेक सुधारणा झाल्या त्याच्यात. जशी पवनचंद झाली तशी ते कॉलेजचंद पण झाली. काय 2 दिवस झाला फेऱ्या माझा बॅनरवाल्याजवळ, आज आम्हाला चालू भेटते असं चालू आहे. 2 दिवस कंटिन्यू फेरी माझं भेटला आणि आज भेटले. बघू चला मग, तिथं गर्दी पण बरीच दिसतं. भेटला तर नशीब लवकर, नाही तर मग विषय धाड होईल. पवन 1 तास थांबलो ना, आता केला काम चालू. जाम वेटिंग होती 1 तासानंतर आमचा नंबर लागला. काय पाहिजे तसं आम्हाला होऊ दे ना, पहिलेच पाहिजेसारखं बोलते. सगळं अप्रूव्हल आहे जवळचं घ्यायला लागतं. काय मेसेज टाकतो बघा, त्याला डायरेक्ट लाईव्ह दाखवतात. काय राहू दे काय. चला गाईज फायनली एकदम फायनल झाले. कसं वाटतं तुम्ही सांगा कमेंटमध्ये. नक्की विजिट करा, नाही नंबरवर फोन करून त्याला तरच माझा लागला नाही. तुझ्या लग्नाचा खवा बनवून घ्यायचा मग. हां चला मग गाईज 1 ते 1.5 तास त्या जागेवर बसून आमचं आम्ही काम करून घेतलं. आता दुसरं काम करायला चाललो. हे बघा, दॅट इज द फायनल लुक. ओके दिसत नाही, दिसला की दिसला, काय विषय नाही. त्याला जाऊन बेकार होऊन आला. आता बघू शकता आपली फेवरेट बाईक दिसली Z900. कधी येतील नशीब जेव्हा बसायचं काय माहिती. काय विषय ना, नशिबान असला ना तर 100% भेटेल. आणि मेहनत करू ना, एक ना एक दिवस घेऊ. तिची प्राइस तुम्हाला मोस्टली माहीत असेलच. कमेंट करून सांगा याची प्राइस कवरे. बाई काय गाडी दिसते, काय लुक आहे ना. चला गाईच आता आम्ही इथं आलो बॅनरची फ्रेम बनवायला. जाम बेकार होऊन असं वाटतं बाहेर याला काही समजत नाही. फोन लावेल आता, इचरला नंतर काय करेल बघा. फोन मध्ये बघेल, फोन लावेल तसं काही नाही आलं. बघा लावला फोन, काय बोलेल तुम्हाला. चला मग आहे आता नेहमीप्रमाणे बाहेर गेलो
उसाचा रस पिताव तो पिताव आणि निघताव. जाम गरम होते बाबा. सूप आणि बरंच काय अरे काय पडली तर एखाद्या जेवण जाणार. अरे काय सर नालायक लोक टू व्हीलरवाला पण जात नाही हे साईडला. चला काय घरी पोचलो. नारळ पाणी पिऊन घेता होता. जाम थकल्या. 11 वाजता गेलतो 3 वाजता घर आल्या. बाबा जाम बेकार आलं झाले. चला मग काय जेवलो आणि डायरेक्ट निघलो. कुठं चाललो त्या आपण तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवतो. पुन्हा गाडी चालवतो काम टाकलं. अख्खा दिवस फिरून काढले. फिरून म्हणजे कामाकडून काढले. चला मग कधी काम नाही करणार त्याच्याकडून काम करतो पाहून बरोबर. मग गाईच पोचलो. ज्या आयला जिथं जातं तिथं दिसतं जेव बनवती बघा. त्या दिवशी आलेलं तेव्हा काहीच काम नव्हतं झालं. आता बऱ्यापैकी 90% काम झाले. उद्या 100% काम होईल. आणि बघा किती स्माईल आहे त्याच्या चेहऱ्यावर आता. बॅनरचा पण झाले. बॅनर पण 5 वाजता येईल. आता 4 वाजल्यान 1 घंट्यात बॅनरचा पण विषय होणार आहे. तर काय विषय नाही. उद्याच्या ब्लॉगमध्ये पूर्ण ओपनिंग सगळा. आणि हे आहेत कोंदेगावचे सुभद्रश्री ओमकार शेलारजी. त्यांची गाडी जिंजोड येतो जिंदगीला अक्षरशः. चला मग आईच कॅफे वर्ष जाऊन आलो. आता चाललो शॉपला. सामान वगैरे भरला. चला मग